Hello everyone, we are studying the Carnot's three kingdom classification. In the previous lecture we have discussed the first kingdom of the classification that is nothing but Archaebacteria. So Carnot's have given a three kingdom classification ज्याला आपण three kingdom पेक्षा three domain classification पण म्हणतो. Three domain classification, domain म्हणजे top rank असते सगळ्यात म्हणजे collection of similar kingdom forms a domain. So three domain classification system पण म्हणू शकतो. आणि त्या थ्री डोमेन क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये थ्री डोमेन असे पहिला जो आर्किया किंवा आर्कीबॅक्टेरिया, दुसरा दॅट इज बॅक्टेरिया अँड थर्ड इज नथिंग बट यूकॅरिया. सो कार्ल लुईस बेस्ड अपॉन देयर इव्होल्युशनरी रिलेशनशिप he have classified the life into three kingdom or three domain and that is nothing but archaea, bacteria and eukarya. यापैकी आपण काल लास्ट लेक्चरला जो एक पॉइंट स्टडी केला दॅट इज फर्स्ट किंगडम आर्किया. Archaea means the organism which grows or they are found in the extreme environmental conditions like high temperature, low temperature, extreme high salt concentration, extreme high pH or extreme low pH. Now the second kingdom that we are going to start is the bacteria. Okay, so second kingdom or second domain that is bacteria. Archaebacteria आणि हे बॅक्टेरिया मध्ये डिफरन्स काय आहे तर या बॅक्टेरियाला आपण यू बॅक्टेरिया सुद्धा म्हणतो. These are also called as eubacteria. याचा मीनिंग असा होतो these are true bacteria. म्हणजे आपण जेव्हा बॅक्टेरिया म्हणतो तर त्याचे जे कॅरेक्टर्स आहेत ते सगळे कॅरेक्टर्स जशीच्या तशी शो करणार म्हणजे आपले हे यूबॅक्टेरिया. आर्कीबॅक्टेरिया सगळेचे सगळे बॅक्टेरियाचे कॅरेक्टर्स टिपिकल बॅक्टेरियाचे कॅरेक्टर शो करत नाहीत. जसं आपण बघितलं की त्याचे सेल वॉल मध्ये पेप्टाइडोग्लायकन नसतो. सेल मेम्ब्रेन मध्ये इस्टर लिंकेज हा हायड्रोकार्बन्स आणि ग्लिसरॉल मध्ये असतो की जो नॉर्मली बॅक्टेरियामध्ये फॅटी ऍसिड अनब्रँच फॅटी ऍसिड आणि कशामध्ये असतो ग्लिसरॉल मध्ये असतो. या व्यतिरिक्त त्यांचा 16S RNA सिक्वेन्स आणि यांचा 16S RNA सिक्वेन्स हा सुद्धा कसा असतो डिफरंट असतो. सो these bacteria or normal bacteria are called as eubacteria which means true bacteria and the purpose of calling them as a true bacteria is they shows all the characters which are supposed to be the characters of a true bacteria. म्हणजे बॅक्टेरियाचे जे कॅरेक्टर्स असतात हे सगळे कॅरेक्टर्स हे दाखवतात. म्हणजे सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टाइडोग्लायकन, दे पोजेसेस सम एक्स्ट्रा सेल्युलर अपेंडेजेस लाईक फ्लॅजेला असतील, पिलाय असेल, मुवमेंट त्यांची जी स्विमिंग किंवा व्हिपिंग टाइप ऑफ मोटिलिटी असते, ऑर्गॅनिझम रिप्रोड्युसेस बाय बडिंग मेकॅनिझम. म्हणजे टिपिकल बॅक्टेरियाचे जे कॅरेक्टर्स आहेत ते सगळे शो करणारे म्हणजे कोण आहेत तर हे यू बॅक्टेरिया किंवा त्यांना आपण काय म्हणतो ट्रू बॅक्टेरिया. आर्कीबॅक्टेरिया हे नॉर्मली कुठे बघायला मिळतं दे आर फाउंड इन द एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. But as compared to the archaea, these eubacteria are ubiquitous in nature. These are ubiquitous in nature. Ubiquitous means they are found everywhere in the environment. They are found in the air, in the water, in the sewage water, inside the animal body or inside the plant body, on the animal body, on the plant body. So they are ubiquitous. They are found everywhere in almost all kinds of environmental conditions. पण त्यातले जे एक्स्ट्रीम कंडिशन होतात त्याला आपण आर्किया म्हणून वेगळं क्लासिफाय केलेलं. तर हे बॅक्टेरिया कसे असतात दे आर प्रिडॉमिनंटली फाउंड एव्हरीवेअर इन द नेचर. मग हे जे यू बॅक्टेरिया किंवा ज्यांना आपण बॅक्टेरिया म्हणतो त्यांचे कॅरेक्टर्स काय तर आपण कंपॅरेटिव्ह स्टडी करतो येतो. म्हणजेच पहिला जो बघितला आर्किया, आता जो बघतो बॅक्टेरिया आणि याच्यानंतर आपण जो बघणार आहे तो यूकॅरिया. कंपॅरेटिव्ह कॅरेक्टर्स आपण स्टडी करतो, सगळे कॅरेक्टर स्टडी करत नाही. ओके, जसं पहिला आपण बघितला की आर्किया, all the archaea they are prokaryotic. Similarly all the bacteria are also prokaryotic. So the first character is all of them are prokaryotic in nature. Prokaryotic means having poorly developed nucleus, cell wall नसते यांच्यामध्ये, cell organelles काही absent असतात. So these are prokaryotic in nature. Second, as I have already mentioned, bacterial cell wall contains peptidoglycan. Bacterial cell wall contains peptidoglycan. की जो पेप्टाइडोग्लायकन आर्किया मध्ये नसतो किंवा यूकॅरियोट्स मध्ये नसतो. यूकॅरियोटिक सेल वॉल अँड आर्कियल सेल वॉल डज नॉट कंटेन्स पेप्टाइडोग्लायकन. म्हणजे पेप्टाइडोग्लायकन कोणामध्ये असतो फक्त तो बॅक्टेरियल सेल वॉल मध्येच असतो की जे एक टिपिकल बॅक्टेरियल कॅरेक्टर्स. ओके, beside this archaea आणि बॅक्टेरिया मध्ये अजून एक डिफरन्स in the cell membrane. So in the cell membrane of bacteria, here the
fatty acid chain is there. Unbranched fatty acid chain is there, which is linked to the glycerol by a linkage called as ester linkage. आर्कियामध्ये काय असतं? आर्कियामध्ये इथं अनब्रांच्ड फॅटी एसिड चेन नसते, तर काय असतं? लॉंग चेन हायड्रोकार्बन्स असतात आणि दोज हायड्रोकार्बन्स आर लिंक्ड टू द ग्लिसरॉल बाय ईस्ट लिंकेज. पण इथं या बॅक्टेरियामध्ये असेल किंवा इव्हन युकॅरियोट्स मध्ये सुद्धा जे सेल मेम्ब्रेन आहे, सेल मेम्ब्रेन मध्ये काय असतं? अनब्रांच्ड लॉंग चेन फॅटी ऍसिड असतं and that fatty acid chain is linked to the glycerol sugar की जे ग्लिसरॉल पोलर असतं, हायड्रोफिलिक आहे, त्याला लिंक करणारा हा जो लिंकेज असतो that linkage is ester. So in bacteria or even in eukaryotes, ester linkage connects the polar glycerol with the non-polar unbranched fatty acid chain. That is another difference in between these archaea and bacteria. Okay, then next आपण लास्ट लेक्चरला हे डिस्कस केलं की आर्किया आर सेन्सिटिव्ह टू द अँटीबायोटिक विच कॅन बी यूज टू किल युकॅरियोट्स. म्हणजे युकॅरियोट्सना किल करणारे जे अँटीबायोटिक्स आहेत तेच अँटीबायोटिक यूज करून आर्किया सुद्धा किल केलं जाऊ शकतं. म्हणजे आर्किया आणि युकॅरियोट्स सेम टाइप ऑफ अँटीबायोटिकला सेन्सिटिव्ह असतात, पण जे अँटीबायोटिक बॅक्टेरियाला किल करतात ते अँटीबायोटिक आर्कियाला किल करू शकत नाहीत. ओके, सो bacteria can be or they are sensitive to antibacterial antibiotics. म्हणजे बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट आपण जे अँटीबायोटिक यूज करतो त्यांना ते कसे असतात? these are supposed to be sensitive. So bacteria are sensitive to antibacterial antibiotics. Okay, but they are resistant to eukaryotic antibiotics. म्हणजे युकॅरियोट्सच्या अगेन्स्ट आपण जे अँटीबायोटिक यूज करतो त्यांना हे कसं असतं? रेजिस्टन्स. ओके, आणि हे असं असण्याचं रिझन काय की फिजिओलॉजी युकॅरियोट्सची आणि प्रोकॅरियोट्सची डिफरंट असते, सेल ऑर्गनायझेशन दोन्हीकडे डिफरंट असतं. सो बॅक्टेरिया आर सेन्सिटिव्ह टू अँटीबॅक्टेरियल अँटीबायोटिक्स बट आर रेजिस्टंट टू युकॅरियोटिक अँटीबायोटिक्स. नेक्स्ट दॅट इज their 16S rRNA sequence की जो इव्होल्युशनरी म्हणजे फायलोजेनेटिक स्टडी मध्ये खूप इम्पॉर्टंट असतो, बिकॉज इट इज फाउंड दॅट दिस 16S rRNA sequence रेअरली अंडरगो चेंजेस. याच्यामध्ये मोस्टली चेंजेस होत नाहीत, झाले ते एकदम मायन्यूट किंवा निग्लिजिबल चेंजेस होतात. त्यामुळे आपण इव्होल्युशनरी स्टडीमध्ये 16S rRNA sequence बघतो. कार्ल वुझनी 3 किंगडम क्लासिफिकेशन दिलं किंवा 3 डोमेन क्लासिफिकेशन सिस्टीम दिलं. मग याच्यामध्ये त्यांनी काय केलं स्टडी, तर इव्होल्युशनरी स्टडीज म्हणजे इव्होल्युशनरी रिलेशनशिप त्यांनी बघितला, त्यानुसार क्लासिफिकेशन केलं. मग इव्होल्युशनरी रिलेशनशिप मध्ये त्यांनी जे कोण लिव्हिंग थिंग आर्किया या किंगडम मध्ये आहेत ते सगळ्यांचा 16S rRNA सिक्वेन्स हा मोर ऑर लेस कसा असणार आहे? सिमिलर असणार. ऑल दोज ऑर्गॅनिझम्स विच आर क्लासिफाईड अंडर द किंगडम बॅक्टेरिया दोज आर रिलेटेड टू इच अदर विथ देअर 16S rRNA सिक्वेन्स. अँड सिमिलरली युकॅरियोट्स मध्ये जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत ऑल ऑफ देम दे शोज युनिक 16S rRNA सिक्वेन्स. So likewise, these bacteria they have unique 16S rRNA sequence, and which is totally different from the 16S rRNA sequence of eukaryotes as well as of the archaea. Okay, so these are some characters of the kingdom bacteria. Bacteria चे काही examples म्हणजे bacteria like cyanobacteria. There cyanobacteria it is photosynthetic. फोटोसिंथेटिक आहे, क्लोरोप्लास्ट यांच्याकडे फोटोसिंथेटिक ॲबिलिटी आहे, ऑटोट्रोपिक मोड ऑफ न्यूट्रिशन असतो, पण यांना आपण बॅक्टेरिया म्हणून कन्सिडर करतो कारण ते बिकॉज दे रिझेंबल्स और दे शो मॅक्सिमम कॅरेक्टर्स सिमिलर टू बॅक्टेरिया. त्याच्यानंतर मायक्रोप्लाझ्मा आहे. मायक्रोप्लाझ्मा इट इज अ स्मॉलेस्ट बॅक्टेरिया, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे मायक्रोप्लाझ्मा आर विदाउट सेल वॉल. त्यांच्यामध्ये काय नसते? सेल वॉल टोटली ॲब्सेंट असते आणि त्यांच्या मेम्ब्रेनमध्ये जे लिपिड असतात मायक्रोलिक ऍसिड असतं की जे फंगसमध्ये असतं. सो मायक्रोप्लाझ्मा. त्यानंतर सेल वॉलच्या कंपोजिशननुसार आपण बॅक्टेरियाचे 2 टाइप्स बघतो. तर की बॅक्टेरिया कॅन बी आयदर ग्राम पॉझिटिव्ह और दे कॅन ऑल्सो बी ग्राम निगेटिव्ह. सो बॅक्टेरिया काही एक्झाम्पल्स लाईक सायनोबॅक्टेरिया की जो फोटोसिंथेटिक आहे, मायक्रोप्लाझ्मा विदाउट सेल वॉल, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया अँड ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. Okay,
So this is the second kingdom, that is bacteria. After this, the third and last type of last kingdom given by, or last domain given by Carl Lewis is the eukarya. Eukarya. इथं eukaryoteचा मीनिंग आहे eukaryotes. सगळे eukaryotes एकत्र आणले. eukaryotes मध्ये ज्यांचा न्यूक्लियस वेल डेव्हलप्ड असतो, न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट असतं, ऑर्गॅनिलिझम सगळ्यात प्रेझेंट असतात. ओके, सो व्हेरी वेल डेव्हलप्ड सेल असलेली युकॅरियोटिक सेल. इथे युकॅरिया म्हणजे काय? युकॅरियोट्स. युकॅरियोट्स असं पण लिहितात, के च्या ऐवजी सी पण लिहितात. सो युकॅरिया किंवा युकॅरियोट्स. ओके, सो युकॅरिया मीन्स these are the living things or living organisms with well developed nucleus, very well organized cellular structure. ओके, मग यांचे काय कॅरेक्टर्स आहेत युकॅरियाचे? पण कंपॅरेटिव्ह स्टडी बघितला तर ऑल ऑफ देम आर युकॅरियोट्स, नो डाउट. ऑल ऑफ देम आर युकॅरियोटिक. देन some eukarya contains cell wall while some they do not possess a cell wall. So काहींच्या मध्ये सेल वॉल प्रेझेंट असते. एक्झाम्पल plants हे eukaryotic आहे and they show cell wall, and plant cell wall is made up of cellulosic content, while cell wall is absent in some organisms. Example animals मध्ये cell wall absent असते. म्हणजे काही eukaryotes मध्ये cell wall असते तर काहींच्या मध्ये cell wall नसते. ज्यांच्यामध्ये सेल वॉल आहे त्यांच्यामध्ये पेप्टाइडोग्लायकन नाही, हे महत्त्वाचं आहे, कारण बॅक्टेरियामध्ये पेप्टाइडोग्लायकन असतं. कोणत्याही युकॅरियोटिक सेल वॉलमध्ये पेप्टाइडोग्लायकन नसतं. त्यांच्यामध्ये मोस्टली होमोपॉलिसॅकराइड्स असतात, लाईक सेल्युलोज, कायटिन एटसेट्रा. ओके, सो सेल वॉल. देन थर्ड, सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन म्हणजे काय? यांच्यामध्ये ईस्टर लिंकेज कनेक्ट्स. जसं आपण बघितलं की इन केस ऑफ बॅक्टेरिया there is ester linkage which connects what? It connects an unbranched fatty acid. It connects unbranched fatty acid with the glycerol. म्हणजे आर्किया सोडला तर बाकी दोन्ही किंगडम मध्ये काय असतं? त्याच्या सेल मेम्ब्रेन मध्ये unbranched fatty acid chain असते which is connected to the glycerol by the ester linkage. आणि आर्किया मध्ये काय असतं? हायड्रोकार्बन असतं की जे ग्लिसरॉल लिंकेज केलेलं असतं. तिथं हायड्रोकार्बन असण्याचा पर्पजच काय? बिकॉज दे लिव्स इन एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. त्यामुळे अशा हार्श एन्व्हायरमेंटल कंडिशनला विथस्टँड करण्यासाठी, रेजिस्ट करण्यासाठी दे पोजेसेस हायड्रोकार्बन इन्स्टेड ऑफ फॅटी ऍसिड. ओके, सो द थर्ड कॅरेक्टर सेल मेम्ब्रेन. देन फोर्थ, अँटीबायोटिक्स. दे आर सेन्सिटिव्ह टू ऑल युकॅरियोटिक अँटीबायोटिक्स. म्हणजे युकॅरियोटच्या अगेन्स्ट आपण जे अँटीबायोटिक यूज करतो त्याला ते कसे असतात? सेन्सिटिव्ह. बट आर रेजिस्टंट. दे आर रेजिस्टंट टू बॅक्टेरियल और अँटीबॅक्टेरियल अँटीबायोटिक्स. दे आर रेजिस्टंट टू अँटीबॅक्टेरियल अँटीबायोटिक्स. ओके, so they are sensitive to all the antibiotics which can be used against eukaryotes. पण जे बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट आपण अँटीबायोटिक यूज करतो, लाईक अँटीबॅक्टेरियल अँटीबायोटिक, त्याला युकॅरियोट्स कसे असतात? रेजिस्टंट असतात. ओके, आणि फायनल पॉइंट, फायनल कॅरेक्टर जर बघायला झाला तर ऑब्वियसली दे आर 16S RNA sequence. So again the 16S RNA sequence of eukarya is unique for them. The 16S RNA sequence of eukarya differs from the 16S rRNA sequence of bacteria and archaebacteria. त्यामुळे यांचा सुद्धा हा सिक्वेन्स कसा असणार? ऑब्वियसली सिमिलर. म्हणजे असं असतं की ऑल द लिव्हिंग थिंग्स व्हिच आर क्लासिफाइड अंडर दिस किंगडम युकॅरिया, दे रिझेम्बल्स विथ इच अदर. त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं रिलेशनशिप असतं? इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप. म्हणजे व्हिटेकस 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये हा पॉइंट त्यांनी कव्हर केला नव्हता की हाऊ दे आर रिलेटेड टू इच अदर. जे ऑर्गॅनिझम एका किंगडम मध्ये आहेत ते एकमेकाला कसे रिलेटेड असतात, पण ते इथं कव्हर केलं त्यांनी. दे आर रिलेटेड टू इच अदर विथ रिस्पेक्ट टू देअर 16S rRNA sequence. Okay, so this is the third domain, that is eukarya. पण again Carl Lewis have classified this domain. डोमेन पण सांगितलं मी की किंगडमच्या वरचा जो रँक असतो त्याला आपण डोमेन म्हणतो. म्हणजे सिमिलर किंगडम फॉर्म्स डोमेन.
मग कार्नोसने काय केलं, हा जो डोमेन आहे, दिस डोमेन वॉज फर्दर डिवाइडेड इनटू 4 किंगडम्स. ओके, सो दिस डोमेन यूकॅरिया वॉज डिवाइडेड इनटू 4 किंगडम्स. आता आपण किंगडम म्हणतोय, पहिल्यांदा 3 डोमेन्स बघितले. आता हा जो तिसरा डोमेन आहे यूकॅरिया, याच्यामध्ये 4 किंगडम आहेत. कोणते कोणते, तर पहिला प्रोटिस्टा, ओके, सेकंड फंजा, थर्ड प्लांटी, and last animalia. Okay, so these are the 4 kingdoms given by Carl Lewis. लक्षात घ्या की कार्ल लुईस ची डोमेन क्लासिफिकेशन सिस्टीम मोस्टली आपण त्याला म्हणतो. त्यातला तिसरा जो डोमेन आहे यूकॅरिया, त्याच्यात हे 4 किंगडम्स आहेत. ओके, नाहीतर हे व्हिटिकस 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम आणि हे 4 किंगडम, याच्यामध्ये कन्फ्युजन करून घ्याल. फर्स्ट डोमेन दॅट इज प्रोटिस्टा. प्रोटिस्टा प्रोटिस्टा म्हणजे ऑब्व्हियसली त्याच्या नावाचं प्रिमिटिव्ह आहे ते. These protista are unicellular. These are unicellular. Okay. Then beside this, they are having simple structure. So these are the most simple eukaryotes. Protista एक असे असतात. These are the most simple eukaryotes, and they are unicellular in nature. Protista are some protista are eukaryotes, autotrophic in nature, some are heterotrophic in nature. काहींच्यामध्ये मोड ऑफ न्यूट्रिशन हा फोटोसिंथेटिक असतो, ऑटोट्रॉपिक असतो, तर काहींच्यामध्ये कसं असतो, हेटरोट्रॉपिक असतो, नॉन फोटोसिंथेटिक. ओके, मग या किंगडम मध्ये, प्रोटिस्टा किंगडम मध्ये कोणते कोणते ऑर्गॅनिझम्स येतात बघा. एक्झाम्पल, इट इन्व्हॉल्व्स द स्लाइम मोल्ड. स्लाइम मोल्ड, इथे मोल्ड वर्ड आहे म्हणून फंजाय असं म्हणू नका. Do not get confused with the word mold. Slime mold म्हणजे काय? These are the free living organisms, but sometimes they comes together and that forms a structure which is similar to fungus. म्हणजे free living, separate living organisms आहेत ते, पण बऱ्याच वेळा एकत्र येतात आणि फंगसचे स्ट्रक्चर असतं, मायसेलियस स्ट्रक्चर, अशा पद्धतीने ते नेटवर्क फॉर्म करतात आफ्टर देअर ॲग्रिगेशन टुगेदर. सो स्लाइम मोल्ड हा फंगस पेक्षा डिफरंट असतो. देन युग्लिनॉइड्स. Euglenoids are also the protists which show some characters of plant and some characters of animal. So they resembles with both animal as well as plants. Then it also involves algae, which is photosynthetic in nature, and finally it involves protozoa. Okay, it involves protozoa. So the first kingdom under the domain Eukarya involves the slime mold, all the euglenoids, algae and protozoa. Okay. Then second kingdom, that is fungi. Fungi, some fungi are unicellular while some are multicellular. त्याच्यामध्ये सुद्धा काही fungi हे multicellular सुद्धा असू शकतात. So some are unicellular while some are multicellular. All of them obviously हे सगळेचे सगळे कोण आहेत? Eukaryotes. They are unicellular or multicellular. They forms mycelium. Mycelium may be septate, non-septate. They are spore-producing organisms. Their mode of nutrition is, that is, they absorb the nutrition. They absorb the nutrition from the soil. And some fungi, they are also supposed to be decomposers. काही fungi decomposers सुद्धा असतात. They grows on dead and decaying matter also. So they are saprophytic in nature. So fungi, they absorb the nutrient from the soil, as well as they are supposed to be the saprophytic organisms. Means they grows on dead and decaying material. Fungi contains cell wall, and that cell wall is made up of polysaccharide called chitin. The cell wall is made up of polysaccharide called as chitin. Okay, so they are heterotrophic, non-photosynthetic organisms. फंजाचे एक्झाम्पल आहे, 2 टाइपचे फंजा असतात. पहिला ईस्ट अँड सेकंड मोल्ड. सो ईस्ट अँड मोल्ड, these are the examples of fungi. So fungi are unicellular, some are multicellular, absorb the nutrient from soil. Some of fungi they grows on dead and decaying material, produces mycelium. Mycelium ते इंट्रोड्यूस करतात त्या डेड बॉडी मध्ये आणि मग त्यातून न्यूट्रिएंट्स ऍब्सॉर्ब करत असतात. The cell wall is made up of chitin, and examples are yeast and mold.
Then third kingdom, that is Plantae. Okay, Plantae are किंवा animal या दोन्ही पण बघूया आपण comparison मध्ये बघूया. Both of them are multicellular. Okay, Plantae is multicellular, Animalia is also multicellular. Both of them are multicellular in nature. Then Plantae मध्ये the cells are organized into tissues. So here cells organized into tissue structure. म्हणजे आपल्यामध्ये असतं टिश्यूज, ऑर्गन्स, सिस्टीम, बॉडी. प्रोटिस्टा किंवा फंजामध्ये टिश्यू मध्ये ऑर्गनायझेशन असतं, सेल हे इंडिव्हिज्युअल्स असतात. इतर cells forms tissues forms organs and organs forms systems. So cells are organized into tissues. Similarly, into Animalia, cells are organized into tissues. Cells organized into tissues. So both of them are multicellular. Plant मध्ये सुद्धा, Animalia मध्ये सुद्धा cells are organized into tissues. आता न्यूट्रिशन डिफरन्स बघितला तर Plantae मध्ये कसं असतं, all of them are autotrophic. Very good. They are autotrophic because they are photosynthetic. Plants are photosynthetic. Animals are non-photosynthetic. Okay, means they are heterotrophs. So plants are autotrophic in nature. Animalia means all the living things into this kingdom Animalia, they are supposed to be heterotrophic in nature. Okay, beside this cell wall. Plants मध्ये cell wall असते आणि ती cell wall कशापासून बनलेली असते? Cellulosic material पासून. Polysaccharide cellulose. So plant cell wall is made up of cellulose. Animals मध्ये cell wall absent असते. So cell wall is absent in the animals. Okay, so these are some comparative characters between Plantae and Animalia kingdom. So Carl Rose have classified all living things into three domains: Archaea, Bacteria, and Eukarya. Eukarya has four kingdoms, and these are Protista, Fungi, Plantae, and Animalia. So this is all about the Carl Rose three kingdom classification. So आपण classification of microorganisms study करतोय. त्यामध्ये आपण Whittaker's five kingdom classification study केलं, and we have also completed Carl Rose three kingdom classification. Okay, if you have any queries you can ask me. Thank you.